निष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे टिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपला जो समास आहे त्याचं नाव आहे बीज लक्षण. बीज म्हणजे झाडाची बी, ती आपण जमिनीत रुजवली की त्याच्यापासून होणारा मोठा एवढा वृक्ष, असा खरा त्या बीज शब्दाचा अर्थ. पण आपल्याला लावायचा आहे आपल्या या सगळ्या विश्वाशी त्याचा संबंध. तर प्रश्न श्रोत्यांनी विचारला की माणसाचं शरीर कसं निर्माण झालं. तर पहिला माणूस कसा निर्माण झाला. जसं नेहमी आपल्याला लहानपणी कोडं घातलं जायचं ना, अंड आधी की कोंबडी आधी. आता ह्याचं उत्तर काही नाही, नेमकं काय आधी माहीत नाही. अंड्याशिवाय कोंबडीचा जन्म नाही, कोंबडीने अंड दिल्याशिवाय पुन्हा नाही. तर याचं उत्तर काय. तसं आपल्याला असं वाटेल की शरीराची निर्मिती कशी झाली. तर प्रारंभी शरीरापासून शरीर निर्माण झाली असं नुसतं उत्तर दिलं आणि समर्थ म्हणाले की श्रोत्यांच्या मनात प्रश्न येईल की पहिलं शरीर कसं निर्माण झालं. शरीरापासून शरीर निर्माण झाली हे ठीक आहे, पण पहिलं शरीर निर्माण कसं झालं असा प्रश्न उपस्थित झाला. आम्ही सगळे विज्ञानाचा आधार घेऊन अमिबापासून कसं कसं स्थित्यंतर झाली हे सगळे विज्ञानच शिकलो आहे. त्यामुळे अमिबा आणि अमिबापासून निरनिराळ्या ज्या काही प्रगती होत गेली ती आत्ता आपल्याला जो माणूस म्हणून आपण ज्याला म्हणतो आहे तो दिसतो आहे. आणि मधून मधून आपण असं म्हणतो की ज्या ज्या अवयवांचा आता आपण वापरच करत नाही आहोत त्याचं काहीतरी होईल आणि ह्या माणसाचं आणखीन पुढे म्हणजे जन्मताच माणूस चष्मा घालून येतील का काय जन्माला कोण जाणे असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण तो बदल आपण गेल्या 50 वर्षात इतका सहज बघितला आहे. 50 वर्षापूर्वी आपल्या वर्गामध्ये क्वचित एखादं कुणीतरी असायचं, नाहीच 70-80 विद्यार्थ्यांमध्ये कुणालाही चष्मा लागलेला नसायचा. पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो तर आता संख्या इतकी पुढे गेली आहे की सगळ्या मुलांना जवळजवळ चष्मे आहेतच. तर असं पाहायला गेलं तर की या सगळ्या इंद्रियांची जी निसर्गतः आपल्याला ताकद आहे ते जर आपण नीट वापरलं नाही तर ते इंद्रिय गळून पडतील. जशी शेपटी गळून पडली, शेपटीचा वापर आपण करत नाही, तशा पद्धतीने आणखीन काय स्थित्यंतर पुढे होतील त्याचा आपल्याला आत्ता अंदाज नाही आहे, परंतु असं होऊ शकेल. आणि समर्थ आपल्याला मात्र म्हणजे अमिबा तर हे आपला विज्ञानातला हा म्हणून मी उल्लेख केला. समर्थ मात्र आपल्याला सांगणार आहेत की पुन्हा एकदा ते आपल्याला या ब्रह्म मूळ माया त्रिगुण याच्याकडे घेऊन जाणार आहेत आणि ज्या क्रमाक्रमाने हे घडलं ती वस्तुस्थिती आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे एकतर उत्पत्तीचा जो क्रम आहे तो शास्त्राचा आधार घेऊन, शास्त्राचा अर्थ वेद वाङ्मय उपनिषद यांचा आधार घेऊन ते आपल्याला सांगणार आहेत. खुद्द जे शास्त्रग्रंथ आहेत यांच्या या सांगण्याबद्दल थोडे मतभेद आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं या माणसाची निर्मिती कशी झाली हे आपल्याला सांगतात. त्यामुळे अलीकडच्या विज्ञानाने जे सांगितलं आहे ते आपल्याला पटकन पटतं की हां अमिबापासून जे काही हा बदल झाला तो आपल्याला पटतो. त्या विज्ञानातला सिद्धांत जो आहे तो प्रश्न जरा सोडवायला आपल्याला उपयोगी पडतो. बाकीचं आपण शास्त्रग्रंथांचा आपला अभ्यास असल्यामुळे इतर मंडळी जे काही सांगतायत त्याच्यावर आपण थोडंसं हां असेल बाबा असं म्हणतो. आणि त्या शास्त्रग्रंथाचे जे सिद्धांत आहेत ते तसं म्हटलं गेलं तर गुंतागुंतीचे असल्यामुळे आपण ते मान्य करतो की ठीक आहे शास्त्रसंमत आहे ना असेल असं म्हणून समर्थांनी त्याचे पण उल्लेख केलेले आहेत. पण एकंदर समर्थांची जी दृष्टी आहे ती एक वेगळ्या विषयाकडे आपल्याला नेते. ते म्हणतात की मी तुम्हाला पुन्हा संकल्पशक्तीकडे नेणार आहे. माणूस निर्माण कसा झाला तर माणूस संकल्पशक्तीनं निर्माण झाला. आता हा एक वेगळा विषय दोन आपण पाहिलं की शास्त्रसंमत म्हणजे उपनिषदांमध्ये वेदांमध्ये काय वर्णन केलं आहे आणि ही सृष्टी कशी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने मूळ माया कशी निर्माण केली, मग मूळ मायेतून पंचमहाभूत आणि त्रिगुण अशा पद्धतीनं 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण झाली. अंडज उद्भिज जालज वगैरे वगैरे. तर असं सगळं आपल्याला यापूर्वी पण आपण आता 10व्या दशकापर्यंत आलो आहे तर हे आपण पाहून झालं आहे आपलं, त्यामुळे आपल्यालाही माहिती आहे. तर ही एक प्रकारची गोष्ट आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट आपल्याला असं लक्षात आलं की आपण जी विज्ञान शिकले त्याचा उल्लेख दासबोधात जरी नसला तरी ते आपण शिकलो आहे आणि अमिबापासून कसा माणूस तयार झाला ते पण आपण सांगू शकतो आहे. पण समर्थांनी आणखीन एक विशेष गोष्ट सांगितली, माणसं कशी निर्माण झाली तर हे सांगताना त्यांनी संकल्पशक्तीचा मुद्दा पुढे केला. आता म्हणजे काय,
समर्थांच्या मते ब्रह्मा विष्णू महेश ह्या ब्रह्माने निर्माण केलं, विष्णूने सांभाळलं आणि रुद्र संहार करतो, अशा 3 जणांचं काम. आणि ही सगळी मंडळी म्हणजे आपण यापूर्वी पाहिलं आहे की देव हे वायुस्वरूप आहेत. त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश हे वायुस्वरूप आहेत. ते मूळ मायेमध्ये होतेच. ब्रह्मदेवानी जे काही निर्माण केलं त्या मूळ मायेमध्ये हे 3 होतेच. त्यातील ब्रह्माने हे जे संकल्प म्हणतात म्हणजे नुसती कल्पना केली आणि कल्पनेनं हे निर्माण केलं. त्याच्या कल्पनेशक्तीमुळे स्त्रिया पुरुष आणि ही 84 लक्ष योनी तयार झाली. असं ते संकल्पशक्तीचा वापर करून कल्पनेने ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली असं म्हटलं आहे. आणि मग त्यानंतर मात्र कल्पनेने निर्माण केलेल्या या स्त्री पुरुष ह्याच्यामधून मग शरीराकडून शरीरामधून शरीर असं निर्माण झालं. असा उत्पत्तिक्रम आजपर्यंत चालू आहे असं सांगितलं. आता हे सगळं कल्पना संकल्प म्हणजे पुन्हा आपल्यासारख्याला प्रश्न की म्हणजे काय, संकल्प करायचा, कल्पना करायची आणि त्या कल्पनेतून ब्रह्मदेवानी असे माणसं निर्माण केली. तर या प्रश्नाचं उत्तर देताना समर्थ पुन्हा आपल्याला भगवद्गीतेचा उपनिषदांचा आधार देऊन सांगतायत. भगवद्गीतेमध्ये या प्रश्नाचं उत्तर समर्थ म्हणतात आहे. आपण असा विचार करूया की सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश याच्यासाठी भगवंतानी मनुष्यरूपी आकारामध्ये अवतार धारण केला. त्याला आपण अवतार असं म्हणतो. आणि धर्मस्थापना करून सज्जनांचं रक्षण केलं, पृथ्वीचं पालन केलं आणि दुर्जनांचा नाश केला. ह्याच्यासाठी भगवंत अवतार घेऊन येतो. या अवतार आणि याचा विचार या सगळ्या कल्पनेसाठी किंवा संकल्पासाठी लावावा लागतो. आता थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू की एखादा संकल्प मनामध्ये केला आणि तसा मनापासून त्या संकल्पाचा परिणाम आपल्याला दिसतो आणि तसं तसं आपल्याकडून काम होतं बरं का. अगदी माझ्या माहितीतली एक व्यक्ती आहेत, कुलकर्णी आडनाव आहे, त्या का म्हणजे माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या. तर लागोपाठ 2 मुली झाल्या आणि तिसरा पण चान्स घेतला मुलासाठी. 50 वर्षापूर्वी ते होतं की मुलगा पाहिजे, त्याच्याशिवाय काही खरं नाही. आता बदललं, आता नकोपर्यंत बदल गेली, त्यामुळे मुलगा मुलीचं तर विषयच नाही. पण 50 वर्षापूर्वी मुलगा हवा असं त्या काळामध्ये वाटायचं. आणि मग 2 मुलींच्या पाठी आपल्याला मुलगा होण्यासाठी त्यांनी ना एक संकल्प, आपला विचार काय आहे की कल्पना माणूस जशी करतो, संकल्प कसं ठेवतो तसं घडतं. आणि त्यांनी त्या वेळामध्ये खूप साऱ्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे अगदी त्या काय ह्याच्या झाडाला फेऱ्या घालण्यापासून अनेक गोष्टी केल्या. मुलगा झाला नाही, झाली मुलगी, पण अत्यंत बुद्धिमान मुलगी झाली. तर लक्षात येईल असं की ही मुलगी काहीतरी वेगळी आहे. म्हणजे त्या संकल्पाचा परिणाम होतोच. जे व्हायचं आहे त्याच्यात बदल होईल का तो विषय वेगळा, परंतु आपण जी कल्पना करतो, आपण जे संकल्प करतो त्याचा चांगला परिणाम होतो असं आजही आपल्याला दिसतं. म्हणून आपण म्हणतो बघा, चांगलं बोल तरी निदान. आता ह्याच्यामागे काय असतं की आपण जर चांगला विचार केला तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. संकल्प कसा आपला आहे, आपण कल्पना कशी चांगली करतो. आता मनुष्य आहे, त्या मनुष्याच्या मनात पटकन वाईटच विचार येतात, तो भाग वेगळा. परंतु भगवंत आपल्याला सांगतात गीतेमध्ये की तुम्ही संकल्प चांगला करा. सज्जनांचं रक्षण या संकल्पाने भगवंत अवतार धारण करतो आणि आपल्याकडे पूर्ण अवतार म्हणून राम आणि श्रीकृष्ण येतात असा विचार आहे. आता हा विषय जसा भगवद्गीतेत आहे तसा कुठे कुठे आहे याचा थोडासा आपण उल्लेख करूया आणि मग आपण आपल्या समर्थांच्या समासाकडे वळूया. अथर्वशीर्ष आपण नित्याने म्हणतो, त्याच्यामध्ये आत्मोन्नती करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला स्वतःपुरतं आत्मउन्नती झाली की झालं, साधना करावी, कठोर साधना करावी आणि आत्मउन्नती करून घ्यावी ह्याचा प्रयत्न करणाऱ्याला एक शब्द आहे, त्याला अत्तार म्हणतात. अत्तार म्हणजे आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करणारा आणि आपल्या मूळ स्थानापासून जराही न ढळता लोकांच्या कल्याणाचा विचार करून जो आपल्याकडे येतो त्याला अवतार म्हणतात. त्याला खाली यावं लागतं. अत्तार हा आत्मोन्नती म्हणजे वर चढतो आणि अवतार हा तुमच्या आमच्यासाठी जरा खाली येतो. भगवंत अवतार घेऊन येतो तो तुमच्या आमच्या कल्याणासाठी खाली येतो. म्हणजे तो आहे उच्च जागी, खरं म्हणजे त्याला काही जरूर नाही आहे. त्यांनी म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. कशासाठी आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आहोत, पण तुम्हाला मार्ग दाखवायला आम्हाला मधून असं यावं लागतं आणि म्हणून संत मंडळी आपल्याकडे येतात. त्याला अवतार असं आपण म्हणतो. तर भगवंत असा अवतार धारण करून येतो. आता आहे त्या स्थानापासून वर जाणं आणि आहे त्या स्थानापासून खाली येणं, याला उन्नती म्हणजे अत्तार आणि अवतार असे 2 शब्द आपण वापरले. हे जे आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की स्वपदापासून न ढळता अवतार घेता येतं.
खाली येतात, अवतार धारण करतात, बरोबर आहे, परंतु स्वपदापासून न ढळता, आता स्वपदापासून न ढळता खाली यायचं, यालाच अवतार असं म्हणायचं. आता परमेश्वर अवतार घेतो म्हणजे काय करतो, याचा अर्थ असा आहे की भगवंताचं शरीर हे आपल्यासारखं पंचभूतात्मक नसतं. त्याला पंचभूतात्मक शरीर जे आपलं आहे त्याला स्वाभाविकच विषय असतात, पण भगवंत जो अवतार घेऊन येतो याला आपल्यासारखे विषय नाही आहेत. त्यामुळे आपल्यासारखं तो विषय, आपली गडबड कुठे होते तर आपण मनुष्य पण जन्म घेतला आहे, परंतु आपण विषयांमध्ये दृश्य जगामध्ये अडकतो आहे. आपल्याला जावंसं वाटतं, इकडे पण जाऊया, तिकडे पण जाऊया, हे पण ऐकूया, ते पण ऐकूया, पाहूया, गेले नाही युरोप टूरला, यंदा म्हणते जायचं, असं आपल्याला खूप विषय आहेत. ह्या सगळ्या विषयांचं स्वाभाविकच आहे, आकर्षण आहे आपल्याला. अवतार धारण करून आलेली जी मंडळी आहेत यांना या विषयांचं काही हे नाही, त्यांना काही मिळवायचं नाही आहे, त्यांना तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्यापुरताच त्यांचा इथे येण्याचा आहे. त्यामुळे असं असल्यामुळे, विषयच नसल्यामुळे त्यांना दुःख नाही, क्लेश नाही, रागलोभ नाही, काहीच नाही. आपल्याला जर असं वाटतं की कसा काय तुकाराम महाराजांना राग येत नाही, कसं काय तो शेकडो वेळा यवन थुंकला तरी नाथांना राग येत नाही, तर त्यांचं राग येणं, आपण त्यांना आपल्यासारखं पाहतो म्हणून आपल्याला असं वाटतं की यांना राग काय येत नाही. पण त्यांना राग नाही, लोभ नाही, दुःख नाही, क्लेश नाही, काहीच नाही आहे, कारण ते अवतार घेऊन तुमच्या आमच्यासाठी मार्ग दाखवायला आलेली मंडळी आहेत. त्यांना याचा काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही आहे, त्याला विषय वासनाच नाही, त्यांना काही इथेच बसून ते आनंद घेऊ शकतात युरोप टूरचा, त्यांना काही प्रत्यक्ष जावं लागत नाही आहे. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला कळेल की ते सगळ्याच्या अतीत आहे. जसं त्रिगुणातीत झाल्याशिवाय होते तसं ते अतीत आहे. अगदी कर्म करतात तुमच्या आमच्यासाठी, त्यांना पण तहान आहे, भूक आहे, दुपारचे 12 आहेत, पण ते अमुकच पाहिजे असा त्यांचा विषय नसल्यामुळे ते कर्मातीत असतात. कुठल्या कर्म करण्यासाठी म्हणजे हेच हवं आहे आपल्याला, त्याच्यासाठी सगळं करावं लागतं ना. अमुक ह्या गोष्टी मला अशाच लागतात, याच्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. काहीही चालेल मग चालतं आहे, नाही का. असा विचार केला तर ह्यांचं अवतार म्हणजे काय हे आपल्याला समजेल. अथर्वशीर्षामध्ये ह्याचा उल्लेख आहे, चैतन्य रूपात मिळून जाणं, हे सगळं कसं असतं. तर आपल्याला फक्त आपण असं म्हणू की कृष्ण आणि राम हे दोन आपल्याला परिचयाचे आहेत. ते स्वतः प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे देहामध्ये, अगदी नरदेहामध्ये ते आले आणि त्याचं चरित्र ऐकून आपल्याला आपलं आणि त्यांचं वेगळेपण पण कळलं आणि त्यांनी कशासाठी अवतार धारण केलं हे पण कळलं. वाल्मिकी रामायणातला पण एक प्रसंग आहे, तो असा आहे की अगदी सगळ्या नगरातल्या लोकांच्या सह आणि आपल्या सगळ्या बांधवांसह शरयू तीरावर ते आले आणि ब्रह्मदेवाशी भेट झाली. ह्याच्यातला प्रसंग आहे, वाल्मिकी रामायणातला प्रसंग आहे. म्हणजे आता आपण शंका काढायला नको की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नला ब्रह्मदेवाची भेट झाली म्हणजे काय झालं. तर आपण समजून घ्या की रामायणातल्या या प्रसंगातून त्यांना काय सुचवायचं आहे. तर हे 4 बंधू आणि नगरवासी लोक पण होते बरोबर, या सगळ्यांची ब्रह्मदेवाशी भेट झाली आणि मग त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वरा तुम्ही काय करा, चतुर्भुज रूपामध्ये आम्हाला दर्शन द्या. ब्रह्मदेवाचा 4 हात आणि आहेत. तर नगरवासियांनी आणि ह्या बंधूंनी इच्छा व्यक्त केली की आपण चतुर्भुज विश्वरूपाचं दर्शन आम्हाला द्या, त्या चतुर्भुज रूपात प्रवेश करा आणि आम्हाला तसं दर्शन द्या. किंवा दुसरं त्यांनी असं म्हटलं की जर का असं असेल तर मग ब्रह्मरूपामध्ये तरी विराजमान व्हा. आता एकीकडे आपण परमात्म्याचं वर्णन करतो की तो म्हणजे जन्मालाच आलेला नाही आणि त्यामुळे अदृश्य दिसणार पण नाही, पण इच्छा मात्र अशी आहे की आम्हाला ब्रह्मरूपात दाखवा. जसं गीतेमध्ये आपण पाहिलं की भगवंताला अर्जुनांनी सांगितलं की मला विश्वरूप दर्शन दाखव आणि मग ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण करतो आणि मग विश्वरूप दर्शन भगवंतानी 11व्या अध्यायात दाखवलं आणि मग अर्जुनच बिचारा मला नको बस, तू आपला नेहमीसारखा छान रूपात ये, मुकुट घातलेला आणि छानपैकी रंगीबेरंगी हातात सगळं असणार असं चतुर्भुज रूपातच आहे असं अर्जुनाने सांगितलं. तसं इथे झालं की एकतर आम्हाला हे जे काही सनातन असं जे काही तू ब्रह्मरूप म्हणतोयस ते ब्रह्मरूप विराजमान हो, किंवा मग आम्हाला विष्णुरूपात तरी तुझं दर्शन दे असं त्यांनी म्हटलं. आता अशी गोष्ट ऐकल्यावर रामाने थोडा विचार केला. आता राम विष्णूचा अवतार आहे ना, त्यामुळे रामाने विचार असा केला की आपण खरं तर असं आहोत की आपण सगळ्या बांधवांच्या बरोबर या विष्णू तेजात परत जाणार आहोत.
आपला अवतार काळ संपलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे. अगदी जसं आत्ता वाल्मिकी रामायणाचा उल्लेख केला तसं अध्यात्म रामायण नावाचं पण रामायण आहे. त्या अध्यात्म रामायणात पण असा हा विचार दाखवला आहे. त्याच्यामध्ये तर चक्क राम म्हणजे विष्णू आणि सीता म्हणजे लक्ष्मी अशा रूपातच ते दिसले. म्हणजे अवतार धारण करून तुम्हा आम्हाला ते राम लक्ष्मण सीता मग ते काय वनात गेले, मग काय सीतेला रावणाने पळवली वगैरे वगैरे चरित्र सगळं आपल्याला सांगितलं गेलं. पण मुळात ते विष्णू रूप आणि लक्ष्मी रूप आहेत आणि तेच कसं त्याला शोभून दिसत आहे. आणि असा तो अद्भुत अवतार धारण करून तिथे आलेला आहे. म्हणजे अगदी कृष्णाचा विचार केला तर वसुदेव देवकीला एक अद्भुत बालक जन्माला आलं. आम्ही जे देवकीला वसुदेवाला सुद्धा लक्षात आलं की आपल्या पोटी जन्माला आलं बालक अतिशय अद्भुत आहे, फार दैदिप्यमान आहे. प्रत्यक्ष भगवंतानीच अवतार घेतलेला आहे. त्यांना तर भगवंतानी या विष्णू रूपातच दर्शन दिलं. म्हणजे चक्क शंखचक्र गदाधारी असं विष्णू रूपामध्ये या वसुदेवाला देवकीला भगवंतानी दर्शन दिलं. म्हणजे त्यांना कळण्यासाठी की मी तुमच्या पोटी अवतार धारण केला आहे. आता सामान्य मुलासारख्या अपेक्षा तुम्ही करायच्या नाही. समर्थांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो की जेव्हा देशपर्यटन साधना सगळी संपली आणि 36 वर्षाचे समर्थ जेव्हा परत आले तेव्हा पैठणला त्यांना पैठणचा जो भाव होता त्यांच्या गावाचा प्रमुख पाटील तो पाटील कीर्तनाला आला होता आणि त्यांनी याला ओळखलं समर्थाला. खरं तर ओळखण्यासाठी एक तर एवढ्या मध्ये 24 वर्ष गेली होती. 12व्या वर्षी जाम सोडून समर्थ बाहेर पडले होते आणि मध्ये 24 वर्षांनी समर्थ परत पैठणला आलेले आहेत. आणि पैठणला आल्यावर हा नक्कीच ठोसरांचा नारायण असणार असं त्या गावच्या पाटलाला वाटलं आणि कीर्तन संपल्यावर तो त्यांना भेटला की तुम्ही असे आहात का. तोपर्यंत जणू काही ना समर्थ पण आपलं नाव विसरले असावेत. त्यामुळे ते क्षणभर म्हणाले हो मी ठोसरांचा नारायण आहे. मग म्हणाले अरे तुझी आई तुझी वाट बघते रे. आता ते पुन्हा कसे सामान्य तुमच्या आमच्यासारख्या रूपात आले की माझी आई 24 वर्ष माझी वाट बघते. आणि खरोखरच पैठणून दुसऱ्या दिवशी समर्थ जांभेला गेले. आपण पाहतोय की माणूस अवतार घेतो, सगळ्यांच्यात येतो. म्हणजे काय 24 वर्षामध्ये समर्थांचं सगळं विश्व वेगळं झालेलं आहे. काही हेतू मनात ठेवून ते 12 वर्ष साधना केली, 12 वर्षात देशपर्यटन केलं आहे आणि मग 36व्या वर्षी ते परत जेव्हा जांभेत आले तेव्हा एक वेगळीच गोष्ट घडली आहे. इथे आपल्याला फरक जाणवतो. जसं वसुदेव देवकीला विष्णू रूपामध्ये प्रत्यक्ष त्या कृष्णाने दर्शन दिलं की मी वेगळा आहे, मी तुमच्या पोटी जन्म घेतला आहे, पण म्हणून एक सामान्य मुलासखाने मला या सगळ्या लोकांचं सज्जनांचं रक्षण करायचं आहे आणि दुर्जनांचा नाश करायचा आहे, त्याच्यासाठी मी ह्या ठिकाणी जन्माला आलो आहे, अवतार घेऊन आलो आहे. तसं समर्थ हनुमंताचा अंश अवतार होते. त्याचं आपल्याला जमतं कुठेही नातं जुळतं. तर जांभेत आल्यानंतर आई सामान्य नजरेने बघणार आपला मुलगा दारात आलेला आहे. रोज वेगळे वेगळे साधू संत दारामध्ये भिक्षेच्या निमित्ताने येतात. ही माऊली आपला नारायण तर नाही आहे ना असं सुनेला विचारते. रोज विचारते कारण तिची इच्छा आहे. आपण हा विषय का घेतोय लक्षात येईल. समर्थांनी संकल्पाला कल्पनेला हा मोठा विषय दिलेला आहे की संकल्प चांगला पाहिजे. ही माऊली रोज सुनेला भिक्षा घालायला सांगताना विचारते आपला नारायण नाही आहे ना. दारात कोण आला आहे. ओम भवती भिक्षा नाही म्हटल्यावर तू भिक्षा घालायला जा, नारायण नाही आहे ना असं ती विचारते. पण एक दिवस मात्र असं झालं खरं. पैठणून आलेला हा नारायण दारात उभा राहिला. आईने नेहमीसारखं माझघरातून सुनेला आवाज दिला, अगं बघ आपला नारायण तर नाही आला. किती संकल्प आहे बघा मनात. 24 वर्ष संकल्प मनात घेऊन बसले की माझा मुलगा येणार, आज ना उद्या येणार. काय प्रतीक्षा म्हणजे त्या प्रतीक्षेला काय म्हणायचं. आणि नारायण म्हणाला हो आई तुझा नारायणच आज दारात आला आहे. आणि तो मुळी झर पावलं टाकून ओटी पडवी माझघरात गेला आहे आणि आईची भेट झाली आहे. आई अंध झाली आहे. मुलाची वाट बघून आई अंध झालेली आहे. आणि अशी अंध आई नारायणाच्या अंगावरून हात फिरवती नाही खून पटतच नाही आहे. 24 वर्षापूर्वीचा नारायण आता दाढी मिशा वाढलेला आणि असा बलदंड झालेला, तिची खूणच पटले ना. नाही तू कोण आहे सांग. आणि मग ते सांगते तुला काही भूतबीत बाधा झाली का काय. हो म्हणाले अयोध्येचा भूपती भूत बसलाय माझ्या मानगोटीस. आणि खूप मोठं समर्थांचं काव्य आहे की मला भूत कसं लागलं आहे, रामाचं भूत लागलेलं आहे. तर बाकी सगळा कल्पना संकल्प कशा पद्धतीनं काम करतो. तर हा तिचा संकल्प, तिची इच्छा आहे, दृढ इच्छा आहे की आज ना उद्या माझा नारायण. इथेच थांबलं नाही. मोठ्यांची चरित्र कशी असतात की त्यानंतर त्यांनी संबंध सांख्य योग आपल्या आईला सांगितला. कपिल मुनींच्या सांख्ययोगाचं राहिले महिना 2 महिने आईकडे. आणि आईला लोक आपल्याला सांगतात की तिला
दृष्टी आली. तर आता असं काय हात फिरवल्यावर दृष्टी येणं म्हणजे काही चमत्कार समर्थांच्या चरित्रातले सांगायची आवश्यकताच नाही आहे. तर तसं काही झालं आहे असं नसेलही कदाचित. अंधत्व होतं ते अंधत्व राहिलंही असेल. पण पुढे जी गोष्ट घडली त्याच्यातून लक्षात येतं की आईला त्यांनी ज्ञानदृष्टी दिली. सांख्ययोगाचं जे ज्ञान दिलं म्हणजे काय केलं, चर्मचक्षु नसतील बरे झाले पण ज्ञानचक्षु तिचे बरे झाले. तिने सांगितलं तू जे वर्णन करतो आहेस, तुझे ज्ञान मला दिले आहेस, तुझ्या देशपर्यटनातल्या कथा मला सांगतो आहेस, तर तुला आज समाजालाच द्यायला पाहिजे. आणि तिने फुलपात्रामध्ये पाणी आणायला सांगितलं सुनेला आणि दान दिला मुलगा समाजाला. आणि मग पुढे अगदी मरेपर्यंत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये समर्थांनी शिवाजी महाराजांनी केलेली मदत असा विचार आपल्याला दिसतो. आता या सगळ्याच्या मागे मूळ मुद्दा काय तर आपला संकल्प कसा आहे, आपली कल्पना इच्छाशक्ती कशी आहे. आणि इच्छाशक्ती प्रबळ ठेवली ना की काम होणारच असं जणू काही आपल्याला सांगतात. संबंध सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवानी केलेला संकल्पसुद्धा फळाला आला. आपण जे म्हणतो ना संकल्प केला आणि विश्व निर्माण झालं, तर यस ब्रह्मदेवानी संकल्प केला आणि या विश्वाची निर्मिती झाली. त्या विष्णूचं परीक्षा घेतली ना म्हणजे ब्रह्मा विष्णूमय काय कथा ज्या असतात ना पुराणातल्या त्यातलं जे काही मॉरल असतं ना ते फक्त आपण घ्यायचं असतं. तर ब्रह्मा विष्णू महेशामध्ये श्रेष्ठ कोण. आता खरं तर काय तिन्ही रूप वेगवेगळी एकाच परमात्म्याची तीन वेगळी रूपं, त्यांना दिलेली वेगवेगळी कामं, एवढाच त्यातला फरक आहे. एकच आहे परमात्मा पण तरीसुद्धा त्याच्या श्रेष्ठ कोण. आणि मग पुराणात कथा सांगतात की निरनिराळ्या ऋषीमुनींना सांगण्यात आलं की तुम्ही परीक्षा घ्या आणि याच्यातला श्रेष्ठ कोण ठरवा. तर आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. भृगु ऋषींनी ही कामगिरी घेतली आणि भृगु ऋषी तिघांकडे गेले आणि तिघांना आता परीक्षा कशी घ्यायची तर श्रेष्ठत्वाची परीक्षा घ्यायला एकच गोष्ट राग येतोय का बघायचं. इतकं काहीतरी वाईट वागायचं की राग आला पाहिजे. राग आला म्हणजे गेले मार्क. किती छान गोष्ट आहे ना. आणि म्हणून मग ब्रह्मदेवाला त्यांनी राग आणण्याचा प्रयत्न केला. मग ब्रह्मदेव रागावला, मार्क कमी झाले. रुद्र तर काय रागाचाच हे, त्या रुद्र पण काही मार्क नाहीतच त्याला. विष्णूकडे गेला आणि चक्क विष्णूला भृगु ऋषींनी छाताडावर लाथ मारली. कथा सगळ्याला माहिती आहे. पण तो जराही विष्णू रागवले नाहीत. त्यांनी उलट पाद्यपूजा केली की आपल्या हृदयावरती पाय लागलेले आहेत त्या ऋषीमुनींचे पाय आहेत त्यामुळे त्या पदकबलांची पूजा केली पाहिजे. भृगु ऋषींची पूजा केली आणि मग त्याच्यात विष्णूला स्वाभाविक असे झालं. तर त्यांनी म्हणजे ते श्रीवत्स चिन्ह जणू काही त्या भृगु ऋषींच्या पदांचं चिन्ह असं मिरवलं, जणू काही पदक आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीने त्यांचं आता गमतीने पुढली कथा सांगतात. आणि मला तर सांगितल्याशिवाय मोह आवरत नाही. हे सगळं झालं छान आहे म्हणजे आपल्या आजच्या ह्याला खरी एवढी गोष्ट पुढणार आहे, पुढल्याची गरज नाही आहे. पण मोह पण पुढली गोष्ट अशी आहे की लक्ष्मी रागावली. तुमचं ठीक आहे म्हणाली पण माझ्या नवऱ्याला लाथ मारली म्हणजे काय. लक्ष्मी आहेच नाही शेजारी. तिला अजिबात या भृगु ऋषींचं वर्तन आवडलं नाही की तुमची ही कसली परीक्षा घेण्याची पद्धत. अशा एवढ्या मोठ्या विष्णू रूपाला तुम्ही लाथ मारता आणि तुम्हाला काही त्याचं वाटलं नसेल. मला आवडलेलं नाही आहे. आणि खरं सांगते म्हणजे आता जर का त्या लक्ष्मीला आवडलेलं नाही आहे आणि लक्ष्मी जर ऋषींमुळे आम्हाला सगळ्याला शाप दिला आहे तर तो शाप आपल्याला दिसतो आहे. तिने शाप दिला आहे की अशा पद्धतीनं ब्रह्म जाणणारे जे सगळे ब्राह्मण आहेत ना त्यांना पण हेच घडेल. येन केन प्रकारेनं यांच्या वंशाचा नाश होईल. आता लगेचच्या पिढीत दिसत नाही पण एक 7-8 पिढ्या आपण पाहिल्या आता आपल्या लक्षात येतं की खरंच आहे थांबते पिढी. काही ना काहीतरी निमित्त होतं आणि पिढी थांबते. लक्ष्मी आपल्यावर रागावलेली आहे. तर तो जाऊ दे, तो कथेतला तो जो भाग आहे तो की आपल्या आजच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे. पण छातीवर या विष्णूने जणू काही एखादं पदक असावं अशा पद्धतीने भृगु ऋषींचा पाऊल केलेलं आहे. जसं गळ्यामध्ये कौस्तुभ मणी असतो तसं त्यांनी आपल्यावर श्रीवत्साचं चिन्ह हे केलं आहे. बाकी सगळं जे काही विष्णू रूप आहे ते सगळं आहेच. भगवंताचा अवतार म्हणजे जसं वसुदेव देवकीला भगवंत श्रीकृष्ण रूपात जसा दिसला काय कुरळे केस मुकुट घातलेला वगैरे वगैरे जन्मतः बालक आणि वसुदेव देवकीला कसा आनंद झाला असेल ते आपल्याला कळले. तर असं त्यांनी आपल्याला या अवतार धारण करण्याचा जन्म कसा होतो कशासाठी होतो याची थोडीशी आठवण करून दिली. भागवतामध्ये या सगळ्याबद्दलची कथा आहे. त्यामुळे भगवंत पूर्ण अवतार ह्याच्यातसुद्धा पूर्ण अवतार अंशावतार असे प्रकार आपल्या ते सांगितले. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतारात आहेत. पहिल्या ज्या 8 ओव्या आहेत या 8 ओव्यांमध्ये आपल्याला त्यांनी माणसाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना समर्थ थोड्या अडचणी सांगतात
की उत्पत्ती कशी झाली म्हणावी, तर उत्पत्ती कशी झाली हे सांगणाऱ्या 2 पद्धती आहेत. आता आपण त्याचा उल्लेख केला की एक उत्क्रांती म्हणूया, एक निर्मिती म्हणूया. आता उत्क्रांती म्हणजे काय, तर विश्वाच्या अगदी आरंभी एक शक्ती होती. मग त्याला आता समर्थांनी संकल्पशक्ती असं नाव दिलं आहे. आपण असं म्हणूया की ती अमूर्त आहे, ती दिसत नाही आहे. आता संकल्पशक्तीसह दिसणार कशी, आपण त्याचं शब्दांनी काहीतरी वर्णन करू शकू, या पलीकडे दाखवता येणार नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की उत्क्रांती याचा अर्थ की विश्वाच्या आरंभी एक अशी काहीतरी शक्ती होती आणि अमूर्त असणारी शक्ती होती, पण ती अमूर्त शक्ती मूर्त झाली आणि जडद्रव्य तयार झाली, ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो. तर ही जडद्रव्य तयार झाली, बराच काही काळ लोटला. त्यामधून जे या जडद्रव्य म्हणजे ही पंचमहाभूत होतं, त्यातलं जे जीवन म्हणजे पाणी होतं, त्या पाण्यातून जीव निर्माण झाला. आता सुरुवातीचा जीव म्हणजे वनस्पती निर्माण झाल्या. त्या वनस्पती हा असं म्हणूया की जीवाचा प्रथम अवतार. पाण्यामधून वनस्पती तयार झाल्या. त्या वनस्पतीमधून हळूहळू हळूहळू वाढत वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत पशु पक्षी जनावरं आणि अगदी माणसांपर्यंत ही निर्मिती झाली. तर अशा पद्धतीनं याचं वर्णन केलं जातं या उत्क्रांतीचं. पण निर्मिती म्हटलं तर असं सांगितलं जातं की मूळ माया, त्या मूळ मायेमध्ये पंचमहाभूतं, त्या पंचमहाभूतामध्ये त्रिगुण आणि त्या सगळ्यांमधून अमूर्त स्वरूपात असणारी गोष्ट मूर्त स्वरूपात येते, त्याला जाणीव असं म्हणतात. अशा पद्धतीनं 2 व्युत्पत्ती सांगितल्या जातात, उत्क्रांती आणि निर्मिती. आपल्यापुरतं आपण लक्षात ठेवलं तर आज आपण दासबोधातल्या बीज लक्षणामधला बीज शब्द आहे. तर चांगल्या म्हणतात ना, बीजापोटी चांगली फळं, तसं जर चांगला संकल्प केला तर भगवंत अशा पद्धतीने अंशावतार पूर्णावतार घेऊन येतो आणि आपल्याला मार्गस्थ करतो. अशा पद्धतीनं पहिल्या आठवड्यामध्ये त्या श्रोत्यांचा अगदी प्रश्न नाही म्हणता येत, पण उत्पत्ती कशी झाली हे सांगण्यासाठी, बीजातून निर्माण कसं होतं ते आपल्याला त्यांनी सांगितलं. पुढल्या ओव्यांमध्ये थोडं असं पण आहे की पृथ्वी काय किंवा स्वर्ग काय, दोन्हीचा विचार केला तर सगळे पदार्थ किंवा सजीव निर्जीव चेतन अचेतन ज्याला म्हणतो अशा सगळ्या गोष्टी, किंवा माणूस म्हटला तर माणसाचे मनोधर्म, आपले सगळे त्रिगुण किंवा आपल्या जे आपण नीतिमत्ता म्हणतो म्हणजे सज्जनांचा विचार करायचा झाला तर त्यांचं आचरण, माणूस जसा आहे तसं पशु पक्षी यांचा पण विचार, असं सगळं जे काही आहे ते कल्पनेच्या सामर्थ्यानं निर्माण केलं जातं किंवा केलं गेलं असं आपण म्हणूया. अर्थात असं करणारा जो आहे तो अमूर्तच आहे आणि तो या सगळ्यापासून अलिप्त पण आहे. ज्यांनी निर्माण केलं तो अलिप्तपणानं हे करतो आहे. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये स्वस्वरूप जाणणारा असं म्हणू, म्हणजे तो परमात्मा, त्या परमात्म्याने निर्माण केलं असं म्हणू. अशा अर्थाने पण आपण या विश्वाच्या निर्मितीचा किंवा बीजाचा विचार करू शकतो. जसं आत्ता मी अथर्वशीर्षात म्हटलं किंवा भगवद्गीतेत म्हटलं तसं मुंडक उपनिषदामध्ये या विश्वनिर्मितीचा विषय आलेला आहे की सृष्टीच्या आरंभी एक असा दिव्य पुरुष होता आणि या दिव्य पुरुष म्हणजे त्याचं वर्णन अजच आहे, जन्माला येणं नाही जाणं नाही असं त्याला म्हटलं आहे. आत बाहेर सगळीकडे ईश्वर व्यापून असणारा वगैरे वगैरे, म्हणजे खरं परमात्माच, पण त्यांनी शब्द वापरला आहे की असा दिव्य पुरुष होता. आपण त्याला परमात्माच म्हणतो, परंतु मुंडकोपनिषद दिव्य पुरुष असं म्हणतात. या दिव्य पुरुषाकडून याची निर्मिती झाली. ती होताना काय झालं तर त्या मुंडकोपनिषदाने वर्णन करताना पहिल्यांदा प्राण निर्माण झाले, पंचप्राण निर्माण झाले. आता विज्ञानाचा आधार घेऊन आपण म्हटलं तर आईच्या उदरामध्ये बीज तयार झालं की नेमकं कुठल्या महिन्यात काय काय निर्माण होतं आणि शरीर कसं तयार होतं हे विज्ञानाने आता प्रयोगाने सिद्ध करून दाखवलं आहे. आता एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे की होणारी सगळी प्रगती प्रत्येक महिन्यातली आपल्याला समजू शकते. तर तसं तरी ते वर्णन आपल्याला मुंडकोपनिषदात दिसतं की काय होतं तर पहिले प्राण निर्माण झाले आणि मग प्राणातून इंद्रिय मन असं सगळं किंवा पंचभूतं जी म्हणतो, आपण शरीराचा विचार केला की या शरीरामध्ये कशी पंचमहाभूतं आहे. आपल्या सगळ्यामध्ये शरीरामधल्या त्या पंचमहाभूताचं प्रमाण हे कमी जास्त होऊन आपल्याला चालत नाही असा पण आपण विचार केला. त्या पंचप्राण पंचमहाभूतं हे सगळं जे की आहे हे सगळं अशा पद्धतीनं मुंडकोपनिषद वर्णन करून सांगतं. तो आपल्याला अगदी आधुनिक विज्ञानाला साजेसं वर्णन असल्यामुळे ते आपल्याला योग्य वाटतं की हां हे असं होतं बाबा, कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवत आहे. आणि त्याच्याचपासून देवदूत माणसं पशुपक्षी अशाच पद्धतीने निर्माण झाले. आणि इतकंच कशाला, समुद्र नद्या पर्वत यांची निर्मिती कशी झाली
ती पण अशीच झालेली आहे निर्मिती, संकल्पाने या सगळ्याची निर्मिती झाली आहे असं ते वर्णन करतात. समर्थांनी या समासामध्ये हा मुंडक उपनिषदाचा जो सिद्धांत आहे तो विशेष करून मान्य केला आहे की हा सिद्धांत म्हणजे उत्क्रांती निर्मिती हे काही चुकीचं आहे असं नाही, पण मुंडक उपनिषद हे अधिक जवळचं म्हणून त्यांनी आपल्याला म्हटलं आहे. पहिल्या 8 ओव्यांमध्ये या संकल्पातून निर्मिती कशी होते, उत्क्रांती कशी होते याचं वर्णन केलं. पुढल्या 9 ते 15 ओव्यांमध्ये या एकंदर सगळ्याचा जर आपण एकत्रित विचार केला तर विश्वाचं मूळ परब्रह्मातच आहे. फार डोक्याला त्रास देऊन त्यातले विकल्प करण्यापेक्षा परमात्म्याने हे सगळं निर्माण केलं असं म्हटलं आणि शांत राहिलं. वाद घालायला ना घालू दे, किंवा त्याच्यातून जसं असतं ना की 2 प्रकारची मंडळी असतात. तो भक्त असतो ना भक्ती मार्गी, त्याला काही फरक पडत नाही. तो जेव्हा एखाद्या संतांचं चरित्र वाचतो ऐकतो तेव्हा तो म्हणतो असेल बुवा त्यांनी असं केलं असेल, काही शंका करत नाही. पण जी ज्ञानमार्गी मंडळी असतात त्यांना खूप साऱ्या शंका येतात, असं कसं झालं असेल, असं कसं झालं असेल. तर आपण असं विचार करायचा. आता 9व्या ओळीपासून 15पर्यंत समर्थ सांगतात की विश्वासमूळ परब्रह्मात आहे असं समजून आपण पुढे जाऊया. म्हणजे मग काय होईल की कुठेतरी एकदा पुढला मार्ग सुरू होईल. नाही तर आपण त्या उत्क्रांती निर्मिती पुन्हा ब्रह्म संकल्प कल्पना याच्यातच आपण अडकून राहू. म्हणून ते आपल्याला सांगतात की मूळ परब्रह्म निर्लेप आहे, अगदी अलिप्त राहून ते सगळ्याची निर्मिती करत आहे, मूळ माया सगळं घडवून आणते आहे. आणि हाच सिद्धांत उपनिषद पण सांगत आहे, त्यामुळे आपण ते मान्य करूया. आणि मग अगदी अखेरपर्यंत म्हणजे 16व्या ओळीपासून ते आपला हा सगळा समास संपेपर्यंत त्यांनी आपल्याला एक ह्या सगळ्या विश्वाची उत्पन्न होण्याच्या बाजूने विचार करतात आणि विश्वनिर्मिती नेमकी कशी झाली त्याची एक कथाच आपल्यापुढे मांडली. आता कथा मांडली म्हणजे काय, एक राजा होता, एक राणी होती, किंवा आपल्या कथा असतात ना, एक गाव होतं तिथे एक ब्राह्मण होता आणि ब्राह्मण तो नेहमी दरिद्री होता. तर अशी काही कथा नाही आहे, परंतु निर्मितीची कथा कशी तर मूळ विश्वाच्या बाजूने विचार करून आणि परमात्म्याच्या बाजूकडून विचार करून या सगळ्या विश्वाच्या निर्मितीचा आपण विचार करायचा आहे. 2 बाजूंनी विचार करायचा आहे. कुठल्या बाजूने तर परब्रह्माच्या दृष्टीने विचार केला तर परब्रह्माच्या दृष्टीनं हे विश्व उत्पन्नच झालं नाही, या दृष्टम तर नष्टम. त्यामुळे जर आपण परब्रह्माच्या बाजूने विचार करणार असलो तर परब्रह्म म्हणतो मी काहीच करत नाही, तुम्हाला काय जे विश्व दिसतं आहे ते खरं काही नाहीच आहे, ही त्याच्या बाजूला. आता आपल्याला ते दिसतं आहे, त्यामुळे आपण परब्रह्माच्या बाजूने विचार करायचा म्हटलं तर विश्वास कसा ठेवायचा. कारण दृश्य जग आपल्याला दिसतं आहे, रोज रोज नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर परब्रह्माच्या बाजूने विचार केला तर परब्रह्म म्हणतं की मी विश्व उत्पन्न करण्याचा प्रश्नच कुठे येतो, कारण मी काही केलंच नाही. तर या बाजूचा विचार करताना विश्वनिर्मिती आपल्याला आपल्या अनुभवाच्या उलट आहे, आपला अनुभव वेगळा आहे आणि हे वेगळं सांगतात. त्यामुळे परब्रह्माच्या बाजूचा विचार चटकन एका मिनिटातच बाजूला होतो. कितीही जरी आपल्याला मान्य असलं यदृष्टम तन्नष्टम, हे दृश्य जग नाशिवंत आहे त्यामुळे खोटं आहे, या दृश्य जगात अडकायचं नाही, हे सगळं जरी आपल्याला मान्य असलं तरी परब्रह्माचा जो विचार आहे तो आपल्याला अनुभवाच्या दृष्टीने नाही बरोबर वाटत आहे, अनुभव आपला वेगळा आहे. आणि म्हणून मग आपण काय करायचं, या दृश्य विश्वाच्या बाजूने विचार करायचा की परब्रह्माच्या बाजूने विचार केला तर आपल्याला या जगाची निर्मिती कशी झाली हे काही आपल्याला बरोबर कळत नाही आहे. मग आपल्या दृश्य जगाच्या जे दिसतं आहे त्या दिसण्याच्या बाजूने विचार करून आपण जर ही निर्मिती कशी झाली असेल असा विचार केला तर आपल्याला थोडं थोडं कळतं आणि मग ते आपल्याला पटतं. मग त्याच्यात त्यांनी आपल्याला एक यादी दिली. जसं त्यांनी म्हटलं की ह्या 84 लक्ष योनीमध्ये 4 प्रकार आहेत. जे सजीव योनी जे आहे त्याच्यामध्ये जे पक्षी आहेत ते अंड्यातून बाहेर येतात म्हणून अंडज म्हटलं त्याला, किंवा वनस्पती ज्या तयार झाल्या त्या बीजापासून तयार झाल्या म्हणून त्याला उद्भिज असं आपण म्हटलं. माणसं जे आहेत ते जारज, जारेतून म्हणजे वार असते त्या वारेतून आपली निर्मिती होते म्हणून जारज असं त्याला म्हटलं. आणि घामातून कीटकांची म्हणजे आता त्यांची पण खरं संपलेलं आहे ते घामातून निर्माण होणाऱ्या बऱ्याच गोष्टी, पण ज्या उवा हे त्याचं मोठं उदाहरण. तर अशा ज्या स्वेदज म्हणजे घामातून अशा 4 प्रकारांनी हे आपल्याला दिसतं ना, म्हणजे दृश्य जगाकडून या विश्वनिर्मितीचा विचार केला तर या 4 प्रकारांमध्ये या सगळ्या 84 लक्ष योनी आपल्याला दिसतात. जे सजीव जीव आहेत ते सजीव जीवांची 4 याच्यात आपण विभागणी सहजपणानं करू शकतो. दुसरी एक गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात की 3 प्रकारच्या विद्या आहेत. हां, त्या विद्यांमध्ये एक विद्या अशी आहे की जसं जादूगार असतात ना, जादूगार जादूने काही गोष्टी निर्माण करतात. आता ती जादू असते, आपल्याला माहिती आहे की जादूगार जे करतो ते डोळ्यांवर आपल्या काहीतरी जादू केलेली असते आणि आपल्याला तसं दिसतं, प्रत्यक्षात तसं नसतं.
अशा नोटा त्यांनी काढून दाखवल्या असता तर मग त्याला कशाला प्रयोग करायला लागलं असतं, पाहिजे तेव्हा नोटा काढाव्यात आणि वापरावं. तर तसं नाही आहे. तर त्या जादू करणाऱ्यासारखी एक विद्या असते, त्याला गौड विद्या असं नाव आहे. हे सगळं आपल्या दासबोधाच्या समासावर दिलेलं आहे. दुष्ट माणसं म्हणजे राक्षस, एक राक्षसांजवळ एक स्पेशल विद्या असते. वाईट कामं करणाऱ्यांजवळ वाईट विद्या पुष्कळ मोठ्या प्रमाणात असते. ती जे दुर्जनांची राक्षसांची विद्या आहे त्याला वोडंबरी विद्या म्हणतात. एक गौड विद्या ती जादूची आहे, त्याच्यातून निर्मिती खरं काय होणार आहे, कारण ती गौडच आहे, ती खोटीच आहे. आपल्याला डोळ्यात धूळ फेकून काहीतरी दाखवतात तशी एक निर्मिती आहे. तर ती एक म्हटलं तर थोड्या वस्तू निर्माण करते, खूप काही सगळं विश्व निर्माण करते असं नाही म्हणता येत. तर जादूगाराला थोड्या वस्तू निर्माण करता येतात गौड विद्येच्या साह्यानं. राक्षसांची जी विद्या आहे वोडंबरी विद्या, त्या जादूगारापेक्षा थोड्या जास्त गोष्टी तो निर्माण करू शकतो. अगदी बरोबर आहे. पण ब्रह्मदेवाची जी आहे ती सृष्टीविद्या आहे. आणि सृष्टीविद्या जी आहे ती मात्र खूप म्हणजे 84 लक्ष योनी जीव पण निर्माण करते, चेतन अचेतन गोष्टी पण ती निर्माण करते. या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये खूप मोठ्या वस्तू तयार होत सांगितलं. त्याच्यामध्ये 2 होतात, एक जाणीव आणि नेणीव. जाणीव कळणारे आणि न कळणारे असे 2 प्रकार त्यांचे असतात. आणि ह्या जाणीव असणाऱ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून म्हणाले त्या ब्रह्मदेवानी वेद पण प्रकट केले. सगळी रचना कशी एखादं बीजगणितामधलं बीजगणित सोडवावं ना, तशा पद्धतीने त्यांनी आपल्याला 100 किंमत काढेपर्यंत खाली खाली दिलं आहे. आधी 84 लक्ष योनीचे भाग पाडून दाखवले. मग ह्या भाग पाडताना कोणत्या कोणत्या दृश्य जगाकडून आपण विचार करतो आहे, त्यामुळे मग कोणत्या कोणत्या तर अशा पहिल्या 2 विद्या पण असतात. म्हणजे त्या जादूगाराची विद्या पण आपल्याकडे दिसते. ठीक आहे, त्याच्यातून काही फार मोठी निर्मिती होते असं नाही, पण आहे. दुष्टांची पण आहे. आणि सृष्टी निर्मिती जी ब्रह्मदेवानी केली आहे त्याच्यामध्ये जाणीव आणि नेणीव, कळणारे आणि न कळणारे, जाणीव नेणीव म्हणजे. आणि ती जाणीव असणारी जी मंडळी आहेत त्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं म्हणून वेद निर्माण केले. वेदांनी या जाणीव असणाऱ्या मंडळींना मार्ग दाखवला. आणि असा मार्ग दाखवल्यावर खऱ्या अर्थाने हे दृश्य जगातून आपण पाहिलं की 2 बाजूंनी आपण विचार केला. परमात्म्याच्या बाजूने विचार केला तर आपल्याला काही फारसं पटलं असं नाही, कारण दृश्य जग नाहीच आहे असं तो म्हणतो आहे की मी काहीच निर्माण केलं नाही, ते काही आपल्याला अनुभवाला येत नाही. पण दृश्य जगाकडून आपण विचार केला तर आपण आता परमात्म्यापर्यंत पोचू शकलो की यस, या दृश्य जगामध्ये अशा 4 गोष्टी आहेत, अशा 3 प्रकारच्या विद्या आहेत. त्या विद्यामध्ये जाणीव नेणीव आहे. जाणीव याचा अर्थ काहीतरी आपल्याला कळतं आहे, जाणवत आहे, त्याच्यातून प्रगती करून घ्यायची. अशा मंडळींसाठी वेदांचं मार्गदर्शन पण दिलं. आता इथपर्यंत आल्यावर ब्रह्मदेवानी हे सगळं निर्माण केलं आहे आणि निर्माण केलेल्या प्राण्यांना ही जाणीव पण दिली आहे. ती जाणीव ज्यांना आहे त्यांना मार्गस्थ पण केलं आहे. हे सगळं काम विष्णुरूप ब्रह्मदेवानी जे काही निर्माण केलं त्याच्यातलं विष्णुरूपाचं काम काय तर हे की त्या सगळ्या सृष्टीमधले ज्यांना जाणीव आहे त्या जाणीव असणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं वेदांच्या साह्याने, हे सगळं जे काम आहे म्हणजे शुद्ध जाणीव असणाऱ्या प्राण्यांचं रक्षण करण्याचं काम विष्णू करतो. ते या अर्थाने मग आता आपल्याला ते दृश्य जगाकडून पाहिलं तर कळतं की अरे हां असं असेल तर बरोबर आहे की विष्णुरूपच आहे ते आपलं रक्षण करतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे राक्षसांची जी आपण विद्या पाहिली वोडंबरी विद्या त्याचा विचार केला तर त्यांनासुद्धा राक्षसाचा अर्थ दुर्जन म्हणूया. सगळे काही अगदी राक्षस म्हणजे 10 डोकी असणारा रावणाचाच विचार करायला हवा असं नाही, परंतु शरीर धारण करणारं जे आहे त्या राक्षसांना बाजूला करणं, दुर्जनाला बाजूला करणं, सज्जनांचं रक्षण करणं, हे सगळं त्या शुद्ध जाणीवेमध्ये म्हणजे विष्णुरूपाच्या कामामध्ये येतं. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं दुष्टांचा संहार ही सुद्धा विष्णूचीच जबाबदारी, कारण रक्षण करायचं आहे ना त्याला. त्या विष्णुरूप ही शुद्ध जाणीव, विष्णुरूपातले अवतार म्हणून भगवंताच्या अवतारा आणि धर्मस्थापनेसाठी त्यांनी हा काम केलं. आता राक्षस दुर्जन किंवा काय वाईट कर्म करणारे असे सगळे जे काय आहेत त्यांच्यासाठी या विष्णूने काय करायचं, रक्षण कुणाचं करायचं तर सज्जनांचं रक्षण करायचं असा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आता या सगळ्यामध्ये भगवंत म्हणजे विष्णू रूपामध्ये प्रगट भगवंत होतं आणि तुमच्या आमच्या समाजामध्ये मिसळूनच आपल्याला मार्गदर्शन करतो. श्रीरामाला अवतार घेऊन खाली यावं लागलं तर तो सगळ्या अयोध्येच्या लोकांबरोबर राहिला. बरं नुसता राहिला नाही तर त्यांच्या नेमकं त्याला काय करायचं आहे ते अगदी उठला आणि काय जादूसारखा अवतार धारण केला आणि लगेच युद्ध करून असं नाही झालं.
तर त्याला जन्म घ्यावा लागला, बालपणातले काही दिवस जावे लागले, मग 6 वर्षाचा झाला, मग सामान्य लोकांसगळं त्याला मुंज झाली त्याची, क्षत्रिय असल्यामुळे लवकर मुंज झाली, मग मुंज झाल्यावर त्याला 3 वर्ष गुरुगृही पाठवलं, सगळं केलं. त्याला तो अवतार घेऊन आला असला तरी सामान्यांसारखं या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे कराव्या लागल्या. इतकं करून सुद्धा भागलं नाही. 3 वर्षाचा गुरु अभ्यास झाल्यावर तो घरी आला आणि मग त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला तीर्थस्थानं फिरायचे, काय चाललं आहे जगभर ते त्याला पाहायचं होतं. त्याच्यावर त्याचं कार्य असणार होतं ना. त्यामुळे अवतारी कार्य काय आहे त्याच्यासाठी सगळी पूर्वयोजना करावी लागली. मग तो देशपर्यटन करून आला. मग राजपुत्र आहे, मग राजघराण्यातली मंडळी, ऋषीमुनी सगळी मंडळी त्याच्याबरोबर होती. हा सगळा योजनेतला भाग आहे. सगळी योजना तयार होती. अवतार घेण्यापूर्वी सगळी भगवंत येणार म्हटलं हवंसा. अहो आमच्याकडे 1.5 दिवस गणपती येतो, आम्ही किती तयारी करतो. मग आता भगवंत अवतार घेऊन येणार तर तयारी नको करायला. त्यामुळे सगळी तयारी इथे केलेली होती. आणि मग अशा पद्धतीने जे नियम आपल्या सगळ्यांना असतात, मनुष्य प्राणी भूतमात्र, त्या सगळ्या नियमांचं पालन यांनी पण केलं आहे. आणि मगच त्यांनी आपलं अवतार कार्य सिद्ध करून दाखवलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखी लौकिकाची पट्टी त्या अवतार धारण करणाऱ्या भगवंताला लावता येत नाही. परंतु आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे हे त्याला जमलं, मग आपल्याला सुद्धा जमायला पाहिजे. अशा पद्धतीने विचार करण्यासाठी त्याला असं हे केलं आहे. मग कृष्णरूपी अवतारामध्ये भगवंताने एवढी गीता सांगितली. ठिकठिकाणी गीतेमध्ये मी 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 असा शब्द वापरला. मग त्यातला मी म्हणजे आपला मी नाही असा आपण विचार केला की त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी मी अहम किती वेळा शब्द वापरला आहे. मी सांगतो तसं कर, तो मी आणि मी आपला मी वेगळा आहे असं आपल्या लक्षात आलं. पण अवतार धारण करून घेण्यासाठी त्याला रथाचं हे करायला लागलं, तशी जागा घ्यावी लागली, तेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं असं दिसेल. त्यामुळे अवताराचे जे हेतू आहेत ते हेतू हेच आहेत, सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं हनन आणि धर्माची प्रतिष्ठापना. यासाठी भगवंत अवतार घेतो असं आपल्याला दिसेल. आता असं आहे की जर का या चराचर सृष्टीमध्ये परमेश्वर आहेच, आपण सारखं सांगतो की सगळीकडे परमेश्वर आहे, अंदर राम बाहर राम, इधर राम उधर राम, जिहा देखो वहा राम, असं सगळं आपण वर्णन करतो. तर असं जर आहे तर मग परमेश्वर सगळीकडे आहे, तर मग त्या दुष्टाला का मारतोय? तो पण रामच ना. अंदर राम बाहर राम, इधर राम उधर राम, सगळीकडे तर राम आहे, मग दुष्टामध्ये पण राम आहे, मग त्या दुष्टांना का मारतो? शंका आहे की नाही? श्रोत्यांना मला शंका येते की सगळीकडे जर ईश्वर आहे भरलेला, तर मग हा अवतार धारण करून येणारा, तुम्ही सांगता की दुष्टांचं निर्धारण करायला येतो, सज्जनांचं रक्षण करायला येतो, धर्माची प्रतिष्ठापना करायला येतो, आम्हाला पटलं. पण मग दुष्ट का आहे? कारण सगळीकडे रामच आहे, मग दुष्ट आला कुठून? असा श्रोत्यांना प्रश्न पडलेला आहे. तर त्याचं उत्तरसुद्धा श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं थातूर उत्तर देऊन चालत नाही. मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली ना की मग चालतं. हां, अमक्याने असं म्हटलं, मी म्हटलं असं नाही सांगायचं, मोठ्या मोठ्यांची नावं घ्यायची. तर इथे लगेच उत्तर त्याचं आहे की गर्ग संहिता आहे. गर्ग संहितेमध्ये पर्व जे आहे त्यातला अश्वमेध पर्व आहे. मोठ्या ग्रंथाचे जे अध्याय म्हणतात त्याला पर्व म्हणतात. तर त्या पर्वामध्ये कृष्णाचा आणि दुर्योधनाचा एक संवाद आहे. त्या संवादाचा विषय आपल्याला माहिती आहे. तो विषय असा आहे की दुर्योधन भगवंताला असं म्हणतो आहे की मला धर्म कळतो, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, मला धर्म कळतो पण धर्माने वागावं असं मला वाटत नाही. जानामी अधर्मम, मला अधर्म काय आहे तो पण कळतो आणि तो मला करावा असं वाटतं. असं दुर्योधनाने भगवंताला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे धर्म म्हणजे काय हे मला कळतं आहे पण मला वागावं असं वाटत नाही. आता दुर्योधनाने असं कृष्णापुढे सांगितलं. आपण ह्या वाक्याचा आपल्या मनाशी विचार केला तर आपण पण बऱ्याचदा दुर्योधन असतो. आपल्याला काय करायचं ते कळलेलं असतं, आपण करत नाही, आणि काय करू नये हेही आपल्याला कळलेलं असतं पण आपण ते करतो. व्यसनी जो माणूस आहे त्याला काय माहीत नसतं दारू पिणं वाईट आहे, पण जानामी अधर्मम, पण तेच करावं असं वाटतं, त्याला काय करायला. आता ही जी मंडळी आहे त्याच्यात राम आहे, त्याच्यात कृष्ण आहे, पण त्याच्यातला जो राम आणि कृष्ण आहे तो त्याला दाखवायला हवा ना. मग दुर्योधनाला दाखवता दाखवता श्रीकृष्ण मला नाही जमत आहे, मग आता माझ्या करा त्याला, म्हणून मग दुष्टांचं निर्धारण. म्हणून मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे जरी सगळीकडे ईश्वर आहे ही गोष्ट खरी आहे, पण सांगूनसुद्धा जर कळत नसेल तर मग आपल्याला त्याला बाजूला करायलाच हवा. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं दुर्योधनाला कळत नव्हतं ना, मग आता त्या व्यक्तीचं काय करायचं तर विनाशायचं दुष्कृता.
मग त्या वाईट वागणाऱ्याचं दुष्ट माणसाचा नाशच हाच त्याला उत्तर आहे. त्या दुष्टांचा संहार का करायचा, त्या दुष्टांचा संहार का करावा लागतो, सगळीकडे जर ईश्वर आहे तर असं का, तर ईश्वर असणाऱ्या त्या शक्तीला ती शक्ती विसरून दुसरं काहीतरी वागावंसं वाटतं. तो तामस गुण त्याचा इतका वर येतो की बाकी सगळ्या गोष्टी त्याला आठवत असेल, त्यामुळे त्याला असं करावं लागतं. नाहीतर जर प्रवृत्तीपर गोष्टी त्याला कळत असत्या तर काही त्याला मारायचा प्रश्न नव्हता, किंवा 100 वेळा भगवंत जे संधी देतो की अजून सुधारेल अजून सुधारेल, तसं भगवंतानी करून झाली असतं काम तर बरं झालं असतं. त्यामुळे श्रोत्यांची ही शंका पण दुर्योधनाच्या आणि कृष्णाच्या संवादानं त्यांनी पूर्ण केली. म्हणजे माणसानं प्रवृत्तीच्या मार्गानं चांगलं कर्म करावं. आपण प्रवृत्ती शब्द सगळे शिकलो आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपली जर आत्मोन्नती ज्याला म्हणतात अशी आत्मोन्नती करून घ्यायची असेल, आपल्याला काही आत्मसाक्षात्कार व्हावा असं आपल्याला वाटत असेल, किंवा ज्ञानमार्गाने प्रवृत्ती मार्गाने असं जर आपल्याला निवृत्तीकडे आत्मानुभूतीकडे जायचं असेल तर आपल्याला अधर्म कळलेला असतो तो बाजूला करता आला पाहिजे. काही असे मंडळी असतात की त्याला कर्म करायचं असतं, पण ते कर्म करण्यामध्ये त्यांची जी काही फलप्राप्तीची इच्छा आहे ना तेवढी पूर्ण होण्यापुरतं कर्म करायचं असतं. आम्हाला देव हवा आहे पण आमची कामना पूर्ण करण्यासाठी ते काम झालं की मग बाय बाय, आता काय आम्हाला तुझी आवश्यकता नाही. अशा पद्धतीला समर्थ म्हणतात जनी जनार्दन असे परंतु तो सज्जनी वसे. आपला विषय काय चालला आहे की सगळीकडे राम आहे, मग तो दुर्जन कसा ओळखायचा, तर तो काम झालं किंवा अभ्याय करत असेल तर समजावं काय आहे ते. म्हणून ते सांगतात की सज्जनी जे आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनासारखं झालं नाही तरी ते भगवंताला नाही दोष देत, काहीतरी माझं चुकलं असेल, माझे प्रयत्न कमी पडले असतील. सज्जनाची दृष्टी अशी असते की होतं सगळ्यांना काही प्रत्येक वेळेला यश मिळतंच असं नाही, मग माझी इच्छा होती ती का माझी पुरी झाला नाही, माझं काहीतरी प्रयत्न कमी पडले असेल, माझं काहीतरी चुकलं असेल, असं सज्जन माणूस विचार करतो. म्हणून ते म्हटले की जनी जनार्दन असे परंतु तो सज्जनी वसे. सगळीकडे भगवंत आहे, सज्जनांमध्ये आहे बरं का. त्यामुळे आता इधर राम उधर राम जहा देखो वहा राम, बरोबर, पण दुर्जन असेल तर नाही. असा विचार तरी आपल्याला करायला सांगितला. अलौकिक व्यक्तिमत्व जी आहेत अशी जी सज्जनांची संतांची साधूंची व्यक्तिमत्व आहे तिथे भगवंताची सत्ता चालते. आपण भगवान शब्द कोणाला भगवान व्यास असं म्हणतो ना, म्हणजे भगवान शब्द लावतानासुद्धा शंकराचार्यांना भगवान म्हणतो किंवा कृष्णाला भगवान श्रीकृष्ण असं म्हणतो. त्यामुळे हे जे भगवान म्हटलं आहे या भगवंताचं काम काय, तर सज्जनांचं रक्षण करणं, दुर्जनांना संधी देणं, त्याला सज्जन व्हायला लावणं, नाही झालं तर निर्दालन करणं, असं सगळं ते करतात. धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हाला येणं का करावं लागतं, आम्हाला येणं घडे, आम्हाला इथे यावं लागतं ह्या संसारामध्ये या जगामध्ये. त्याचं कारण जेव्हा जेव्हा धर्माची वाट मोडते, धर्माची वाट मोडे आणि अधर्माची शिग चढे असं घडतं. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ते म्हणतात. अगदी नाथांच्या कालखंडाचा विचार केला ना तर भयानक आक्रमण होते. आता शनिवार रविवार सोमवार मला जो विषय मांडायचा आहे तो मी हाच मांडणार आहे की समर्थांनी एकदम समर्थांच्या जन्माच्या वेळेला 10 वर्षाचा मुलगा म्हणतो की मला चिंता पडली विश्वाची जगाची. कशासाठी चिंता पडली आहे, 10 वर्षाच्या मुलाला कसली चिंता आहे असं वाटेल आपल्याला जेव्हा आपण आपल्या नजरेने बघतो तेव्हा. पण हे अवतार घेऊन आलेले आहेत, हनुमंताचा अवतार घेऊन आलेले आहेत, यांना कसली चिंता पडली आहे. त्यासाठी त्या आधीचा जो कालखंड आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. काय घडलं असेल असं आधीच्या 300 वर्षात काय घडलं, यादव काळ होता तेव्हा कशी सुखसंपन्नता आपल्याकडे होती, मग नंतर आपली नेमकी गाफील आपण कुठे राहिलो, कुठे आपल्या चुका झाल्या, त्यामुळे काय काय घडलं, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून समर्थांना अवतार धारण करून यावं लागलं. समर्थ आणि नाथ म्हणजे नाथांचं म्हणजे समर्थांचा 1608ला जन्म झाला आणि 1609ला नाथांचा देहावसान झाला आहे. परंतु दोघंही एका कालखंडातले कसे तर हे सगळं नाथांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे या भयानक आक्रमणांबद्दल. आणि त्याच कालखंडामध्ये समर्थ आता लहानाचे मोठे होणार आहे ते त्यांनी पण सगळं हे काय सगळी जी काही आपली पवित्र भूमी होती ना ती कशी सगळ्या शाह्यांनी तुडवली गेली होती. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्यांनी कशी वाट लावली होती हे सगळं प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलं आहे. 10 वर्षाच्या समर्थांनी कसं अनुभवलं आहे तो आपण नंतर विचार करू सावकाश. थोडक्यात काय तर देवाचं नाव घेतलं तर काय काय यातनेला तोंड द्यावं लागत होतं. मी नुसतं जरी
ऐकलं वाचलं ना तरी आपल्या अंगावर काटा येतो. भगवंताचं नाम ज्याच्या मुखातून येत आहे, सांशीची जी बोलली करत होती, काय दुष्टपणा, काय म्हणजे हिंदूंना त्रास दिला होता, त्या त्रासाला सीमाच नाही असं होईल. रामनाम ऐकलं नुसतं म्हणजे प्रत्यक्ष घेणं तर आहेच शिक्षा, ऐकलं तरीसुद्धा म्हणाले कानामध्ये शिसाचा रस तप्त झालेला ओतला जायचा. असं यातना देऊन हिंदूंना मारून टाकलेलं आहे. आणि अशा एक दोन लाखांनी लोकांना मारून टाकला आहे. 300 वर्ष मारत राहिले. आणि आम्ही काय करतो, आम्हाला इतिहासच माहिती नसतो, त्यामुळे आम्ही बाह्य आक्रमणाने काय नेमकं आमच्याकडे झालं हे आम्ही कुणाला सांगत नाही. आणि आमची थोडीशी अशी ना एक सहिष्णू वृत्ती इतकी आमच्या अंगामध्ये आहे की मला पण आठवत आहे, आता हे वाचलं की असं वाटतं की का आमच्या पालकांनी आम्हाला सांगितलं नाही. असू दे, ते कशाला हवं आता सांगायला, असं म्हणजे घराघरातून अशा दुष्ट प्रवृत्तीने आपल्या आधीच्या पिढ्यांना काही त्रास झाला आहे हे कधी कोणी कुणाला सांगितलंच नाही. त्याचा आपला परिणाम आहे. असो, तर ते झालं बाह्य आक्रमणांबद्दल. म्हणजे अशा प्रकारच्या यातना देणं हे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही करत होते. पण एक अंतरंगातलं पण आक्रमण असतं. आपण आध्यात्मिक ग्रंथ अभ्यासतो आहे, त्यामुळे या बाह्य आक्रमणांपेक्षा आतल्या आक्रमणांचा पण विचार करायला हवा. ती आतली आक्रमण पण आपली असतात, काम, क्रोध, लोभ, ही सगळी जी त्यांचीसुद्धा आपल्याला वाट मोडून टाकायला हवी. धर्माने काय करायचं होतं, धर्माने दुष्टांचं निर्दालन करायचं. ते बाहेरच्या दुष्टांचं निर्दालन करायचंच आहे, पण हे आतले दुष्ट यांचं पण निर्दालन व्हायला हवं ना. त्यामुळे आध्यात्मिक ग्रंथाचा विचार करायचा आहे तर ह्या आतमध्ये असणारा जो राग लोभ आहे त्याच्यासुद्धा आपल्याला बाजूला करून धर्माची मी चांगली वाट दाखवायला हवी. अशा पद्धतीने आपल्याला अवतारांचा विषय समर्थ सांगतात. सगळ्यांना माहिती असणाऱ्या त्या निमित्ताने त्याचं आठवण करायची की दशावतारांची आपण आरती म्हणतो. ते 10 अवतार घेतले, ते सुद्धा त्या वेळेला कसे मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, प्रत्येक अवताराच्या वेळेला काहीतरी विशेष कथा आहे. सगळ्या आपल्याला माहिती आहेत, रामकृष्ण, बुद्ध आणि कल्की. आता या कलियुगामधले आपल्याला म्हटले तर बुद्ध आणि कल्की. भागवतामध्ये ना या सगळ्या 24 अवतारांचा एक चार्ट दिला आहे. म्हणजे असं पटकन डोळ्यासमोर यावं आपल्याला तर कळतं आपल्याला. तर त्यांनी म्हटलं की सनक कुमार जे ब्रह्मदेवाचे 4 पुत्र झाले ना, त्यांनी ब्रह्मचर्य समाजाला कळावं म्हणून अवतार घेतला आहे. पण वराह हा अवतार का झाला तर सत्कर्मासाठी वराह अवतार झाला. भक्तीचा लोकांमध्ये प्रसार व्हायला हवा म्हणून नारदांनी भक्तीसाठी अवतार घेतला. नरनारायणाने अवतार घेतला संयम लोकांना कळावा म्हणून. प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. कपिलमुनी म्हणजे सांख्य तत्त्वज्ञान जे आपल्याला सांगितलं जातं ते कपिलमुनी. या कपिलमुनींनी लोकांना ज्ञान वैराग्य कळावं म्हणून अवतार धारण केलेलं आहे. दत्तात्रयाचे अवतार आपल्याला माहिती आहेत. हे सगळे आत्ता सांगितलेले 5 गुण एकाच अवतारात आपल्याला दिसतात. त्यामुळे दत्तावतार त्या दृष्टीने महत्त्वाचा. क्षत्रिय जी मंडळी आहे त्या क्षत्रियांसाठी यज्ञ कल्पना सांगितली. म्हणजे भागवतात हे 10 अवतार दशावतार वेगळे, भागवतात 24 अवतार सांगतात. तर क्षत्रियांसाठी आपल्याला यज्ञ, रुक्साम, पृथू आणि मत्स्य हे 4 अवतार यज्ञासाठी म्हणून आपल्याला सांगितले. धन्वंतरी हा अवतार सांगितला, तोही आपल्याला आवश्यक आहे. समाज पुढे न्यायचा तर त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. त्यामुळे कूर्म, धन्वंतरी, मोहिनी हे अवतार सांगितले. आणि मग प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतला किंवा बली राजासाठी वामन अवतार धारण केला. परशुराम जो आहे तो आवेश अवतार आहे, त्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली म्हणून त्याचा आवेश अवतार घेतला. व्यासांचा जो अवतार आहे तो वेदांसाठी आहे, व्यासाने वेदरचना केली. किंवा रामाचा, बलरामाचा, कृष्णाचे जे अवतार आहेत ते पूर्ण अवतार आहेत, त्यामुळे ते म्हटले. आणि आत्ता बुद्ध आणि कल्की यांचा उल्लेख केला ते आपल्याला कलियुगातले अवतार आहेत असं दिसेल. त्यांचं आपल्याला प्रत्यक्ष अजून प्रमाण मिळायचं आहे, पुढे अवतार दिलेले आहेत. अशा पद्धतीने 24 अवतारांचा विचार पण आपल्याला भागवतात दिसतो. आपल्या नावं फक्त माहिती हवे तेवढाच पुरता त्याचा अर्थ. अवतारांचे पण प्रकार त्यांनी सांगितले. पूर्ण अवतार जसे श्रीराम आणि श्रीकृष्ण आहेत तसं अंश अवतार जे आहेत ते जसा समर्थ रामदास हे हनुमंताचे अंश अवतार आहेत. म्हणजे एकदम त्यांना एवढ्या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या असं आपण म्हणतो. त्या नेमक्या काय आहेत? 12 वर्षाची साधना केल्यावर आम्ही केली तर होईल का? नाही. ते हनुमंताचे अंश अवतार असल्यामुळे त्यांची प्रगती लगेच झाली. त्यांना अणिमा, लघिमा, गरिमा, क्षणार्धात ते लघु रूप घेऊ शकायचे, क्षणार्धात मोठं रूप घेऊ शकायचे. हे सगळं त्यांना येत होतं. एकाच वेळेला अनेक ठिकाणी जाऊ शकायचे. जसं गोपींचं सांगतात ना की प्रत्येक गोपीला वाटतं की माझ्याबरोबर असं क्रिया करतोय कृष्ण. आपण म्हणतो असं कसं झालं. तसं समर्थांच्या बाबतीत सांगतात की समर्थ अनेक गावामध्ये एकाच दिवशी भोजनाला आले असं अनेक लोक सांगायला लागले. नाही, काल दुपारी माझ्याकडे होते. अहो नाही, तुमच्याकडे पण माझ्याकडे जेवून गेलेत.
असं म्हटलं आपण म्हणू की असं कसं झालं. तर हे जे काही त्यांच्याजवळ सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या त्या त्यांना होत्या, तर ते अंशावताराचं काम आहे काम. पण ही मंडळी आपलं अवतार कार्य पूर्ण झालं की पटकन आपला देह टाकून निघून जातात असं दिसेल. अगदी श्रीराम आणि श्रीकृष्णा बाबतीत पण असंच आहे. या अवतार कल्पनेच्या मुळाशी काही सिद्धांत आहेत. सिद्धांत म्हणजे काय, तर एक पहिला सिद्धांत की परमात्मा जो आहे तो परमात्मा एकच एक आहे. अवतार घेऊन येऊ देत, पण सिद्धांताच्या दृष्टीने तो परमात्मा एकच एक आहे आणि तो अनेक रूपात आपल्याला दिसतो. जसं आपण भगवंताबद्दल म्हणतो की अनेक रूप, तुमच्या सगळ्यांच्या माझ्या सगळ्यांच्या चेतन अचेतन गोष्टीमध्ये भगवंत आहे, रूपं वेगवेगळी आहेत असं जे म्हणतो तसंच आहे की ही जी काही अवतार संकल्पना आहे त्या अवतार संकल्पनेमध्ये आपल्याला परमात्मा एकच आहे. तो एकच परमात्मा ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतो. दुसरा एक सिद्धांतांनी सांगितला आहे की हा अवतार जो आहे तो नित्य रूप आहे, माया नाही, म्हणजे फसवा नाही, माईक नाही आहे. आता प्रत्यक्ष राम आणि कृष्ण नाही आहेत, परंतु ते नित्य रूप आहेत म्हणून आपण म्हणतो सगळीकडे राम आहे. आत्ता आहे का, तर आत्ता या रूपात आहे, त्यामुळे तो नित्य आहे, तो माईक नाही आहे, माया रूपात नाही आहे. तिसरा सिद्धांत ते सांगतात काही अवतार जे आहेत ते देह नरदेह धारण करून येतात. हा पण सिद्धांत आहे. म्हणजे भगवंतानी जेव्हा आपल्याला या 3 गोष्टींसाठी मी अवतार धारण करून येतो असा शब्द दिला आहे, तो शब्द नरदेहात मी येतो असाच आहे. त्या नरदेहात येणं हा पण एक सिद्धांत त्यांनी आपल्याचा की काही अवतार जे आहेत ते नरदेहातच येणारे आहेत. त्यांना खरं आहे, कारण नरदेहाशिवाय सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निरालन आणि धर्मसंस्थापना या 3 गोष्टी करण्यासाठी अवतार धारण करायचं आहे म्हणून ते येतात. आणि चौथं हे सांगतात की ही जी अवतार कल्पना आहे ना, आपल्याकडे शैव आणि वैष्णव असे 2 होते ना, तर शैव जे आहे ते शंकराचे, तर अवतार धारण केलेलं जी कल्पना आहे ती मात्र वैष्णवांनी आपल्याकडे आणली आणि म्हणून वैष्णव धर्मामध्ये अवतार कल्पना ही उगम पावली असं सांगतात. एकंदर अवताराची दिव्य शक्ती आहे. त्या बीज निरूपण असं ते त्यांनी म्हटलं आहे, त्या बीजातून निर्मिती कशी झाली किंवा उत्क्रांती कशी झाली, या बीजाचं वृक्षामध्ये रूपांतर कसं झालं, या सृष्टीच्या मुळाशी नेमकं काय होतं, असे जे विविध प्रकार आपण ऐकतो, पाहतो, वाचतो, त्याचा उपनिषदांचा, भगवद्गीतेचा, अथर्वशीर्षाचा आधार घेऊन समर्थाने आपल्याला संकल्प असं सांगितलं. चांगला संकल्प केला की त्याच्यातून निर्मिती होते. म्हणजे आजही आमच्या देशाला गरज आहे की पुन्हा भगवंता तू यायला हवायस, करायचं सगळ्यांनी संकल्प की होणारच आपलं काम, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. संकल्प जर आपण केला तर संकल्प सिद्धीतून भगवंत प्रत्यक्ष अवतार धारण करतो. पण हीच 3 कामं करण्यासाठी येतो. तुमच्या आमच्या कामना करण्यासाठी भगवंत येणार नाही, ती कामना आपली आपण पुरी करायची. त्याला ह्या 3 कामासाठी अवतार धारण करून यावं लागतं. तो त्याच्या उन्नत जागेतून खाली येणार आहे तुमच्या आमच्यासाठी, आणि म्हणून त्यांनी आपण कुठल्याच गोष्टीसाठी आपल्या खाली येत नाही. आपण विचार करून बघा, आपल्याला खाली येणं अवघड जातं, सोपं नाही आहे खाली येणं. कधी कधी असं वाटतं की लहान मुलांना माहीत आहे, त्यांना ना भेद नसतोच. आमचं कोकणात घर होतं, माझी मुलगी अगदी लहान होती, म्हणजे अजून डोळ्यासमोर माझ्या येतो हां. आणि आम्ही सकाळी नाश्त्याला सगळे डायनिंग टेबलावरती बसलो, दीर, जाऊ, सासूबाई, काकू, आम्ही सगळे. आणि त्यांच्याकडे कामाला 9-10 वर्षाचा मुलगा होता. त्याला पण आमच्या काकूंनी नाश्ता दिला. त्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे तो त्याला पडवीमध्ये दुसऱ्या खोली जाऊन बसला. आमच्या पोरीने आम्हाला कळलंच, आणि गप्पा करतोय, डिश उचलली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. कारण भेदच नाही आहे ना मनामध्ये. हा कोणीतरी आपल्याकडे काम करणारा मुलगा आहे, हा तिच्या मनात भेद नाही, आम्हाला आहे. म्हणजे आम्ही खाली येत नाही. मुलांच्या मनात काही नाही, त्यांना काय, तिला असं नाही सगळी मोठी माणसं बसली आहेत, मग कोणीतरी तिला स्टूल देणार, त्याच्यावर काही उशीर होणार, त्याची उंची वाढवणार, पटकन तिने पशी उचलली. अजूनही आमच्या सगळ्यांसाठी मोठी माणसं प्रविताचा विषय निघाला की तिची लहानपणाची गोष्ट म्हणून सांगतात. तर हे मुलं शिकवतात आपल्याला. पण आपण आपली लेव्हल सोडून खाली येत नाही. भगवंत आपल्यासाठी खाली येतो आहे, कारण तो भगवंत असा आहे, आपल्यासाठी तो काही करायला तयार आहे. तर अशा पद्धतीने या बीज लक्षणाचा विचार समर्थाने आपल्याला सांगितला. खरा कठीण वाटतो आपल्याला, पण सगळ्या या ग्रंथांचा आधार पण तसाच आहे. त्यावेळी निर्मिती अशी झालेली आहे. संकल्प त्याच्यातून आपण लक्षात घ्या, चांगले विचार मनात आणायचे की चांगल्या विचारांनी चांगली कामं घडल्याशिवाय राहत नाहीत, असं त्याचा अर्थ. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो त्वदीय गुण कीर्तनात सगुण.
स्वयश रक्षणाविण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्यामुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.